नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहत आहोत. हा आपला तिसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपण 40 प्रश्न हे दररोज पाहत आहोत. या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्न हे पोलीस भरती 2025 साठी महत्त्वाचं रिव्हिजन म्हणून घेण्यात आलेले आहेत. आपल्याला या व्हिडिओची जर PDF डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला जॉईन करा, म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची PDF त्या ठिकाणी मिळून जाईल. आणि मित्रांनो, हे सर्व जे काही प्रश्न आहेत हे पोलीस भरतीचे प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपण ह्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, मुलांनी आज्ञा पाळावी. अधोरेखित शब्दाची आपल्याला विभक्ती ओळखायची आहे आणि या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द आहे पहा मुलांनी. तर मुलांनी आज्ञा पाळावी यामधील मुलांनी या शब्दाची विभक्ती कोणती आहे? तर यामध्ये विभक्ती असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3, तर तृतीय विभक्ती आहे. यामध्ये काही महत्त्वाचा पॉईंट सुद्धा आहेत पहा. दिलेल्या वाक्यामध्ये मुलांनी या शब्दाला तृतीयचा नी हा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजेच हे ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खालीलपैकी सर्वात उंच डोंगर रांग कोणती आहे? मित्रांनो, हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे आणि प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून देण्याचा प्रयत्न करा. संभाजीनगर जिल्ह्यामधील खालीलपैकी अशी कोणती डोंगर रांग आहे जी सर्वात उंच आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, तर सातोडा ही अशी डोंगर रांग आहे संभाजीनगरमधील की ती सर्वात उंच आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असणारा चांदीपुरा विषाणू सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये आढळून आला होता? मित्रांनो, हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे पहा. चांदीपुरा विषाणू हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या राज्यामध्ये आढळलेला होता? आणि आढळणारा राज्य आहे पहा पर्याय क्रमांक 1, तर महाराष्ट्र या राज्यामध्ये तो सर्वात पहिल्यांदा आढळलेला आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सुया या शब्दाचे एकवचनी रूपाचे लिंग आपल्याला सांगायचं आहे. पहा, या ठिकाणी प्रश्न लक्षात ठेवा. सुया हा जो शब्द आहे सुया, तर हा सुया अनेकवचनी शब्द आहे. आपल्याला काय विचारलंय की या शब्दाचे एकवचनी रूपाचं लिंग, तर सुया या शब्दाचा एकवचनी शब्द काय होणार आहे? सुई. लक्षात ठेवा, सुयाचा एकवचनी आहे सुई. सुया झाला अनेक वचन, अनेक वचन, आणि सुई झाला एक वचन. आणि यामध्ये काय विचारलंय की आपल्याला त्याचं लिंग विचारलेलं आहे. तर याचं लिंग जे असणार आहे ती सुई. ती सुई म्हणजे काय? तर स्त्रीलिंग हे त्याचं योग्य उत्तर होणार आहे. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी स्त्रीलिंगी असेल तर त्यावेळेस ती असा उल्लेख केला जातो. ज्यावेळी पुल्लिंगी असेल ज्यावेळेस तो उल्लेख केला जातो, आणि ज्यावेळेस नपुसकलिंगी असेल तर त्यावेळेस ते असा उल्लेख केला जातो. म्हणजे काय? एक वचन आहे सुई, ती सुई. अनेक वचन काय आहे? सुया. आणि सुई काय आहे? तर सुई हे स्त्रीलिंगी असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, महानगरपालिका आयुक्ताला केव्हाही परत बोलावण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला असतो? या ठिकाणी अधिकार परत बोलावणे म्हणजे काय? तर त्या पदावरून बाजूला काढणे याचा अधिकार जो आहे तो कोणाकडे असतो? कशाचा? महानगरपालिका आयुक्तासाठीचा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4, तर राज्य शासनाकडे त्याचा अधिकार असतो. पर्याय 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरती 2019 मध्ये विचारण्यात आला होता. ज्यावेळी वनरक्षक भरती जी आहे ही 2019 ला झालेली होती, त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 2028 साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये भरवण्यात येणार आहेत किंवा होणार आहेत? यापूर्वीच्या ज्या 2020 टोकियो 2020 म्हणजेच काय ते 21 मध्ये झालं होतं, तर टोकियोचं झालं होतं लक्षात ठेवा टोकियोमध्ये. पण या ठिकाणी प्रश्न विचारलाय की 2028 मध्ये होणाऱ्या ज्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत तर त्या कोणत्या शहरामध्ये असणार आहेत? त्या असणार आहेत पर्याय क्रमांक 1, तर लॉस एंजेलिसमध्ये. पर्याय 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्थानिक शासन व विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील कोणत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रश्न समजावून घ्या. स्थानिक शासन व विषयाचा त्या विषयाचा जो काही समावेश आहे तो भारतीय संविधानाच्या कितव्या 7व्या अनुसूचीत करण्यात आलेला आहे. पण 7व्या अनुसूचीमधील कोणत्या यादीमध्ये करण्यात आलेला आहे? तर तो करण्यात आलेला आहे पहा राज्याच्या यादीमध्ये. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे.
यानंतरचा प्रश्न आहे, मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात अशा शब्दांना काय म्हटलं जातं? या ठिकाणी उद्रेक झाले आहे, शब्द आहे पहा उद्रेक. प्रश्न परत एक वेळा पहा. मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दातून व्यक्त होतात त्या शब्दांना काय म्हटलं जातं? तर ते शब्द असतात केवल प्रयोगी अव्यय. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. या ठिकाणी पहा, मनातील भावनांचे उद्रेक ज्या शब्दामधून व्यक्त होत असतात अशा शब्दांना केवल प्रयोगी अव्यय असं म्हणतात. जे शब्द आपल्या मनातील भावना किंवा वृत्ती व्यक्त करतात त्यांना केवल प्रयोगी अव्यय म्हणतात. यामध्ये उदाहरणार्थ अरेरे, शाबास, अबब आणि बापरे हे जे शब्द आहेत हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, कोणत्या कंपनीने फ्रीडम या नावाने CNG वर धावणारी पहिली मोटरसायकल लॉन्च केली आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. पहा, फ्रीडम या नावाची एक मोटरसायकल आहे जी CNG गॅसवर चालणारी पहिली मोटरसायकल आहे. ती कोणत्या कंपनीने बाजारामध्ये आणली आहे? या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर जो बजाज कंपनी आहे पहा, बजाज ऑटोमोबाईलची जी कंपनी आहे बजाज, तर त्यांनी फ्रीडम या नावानं एक मोटरसायकल लॉन्च केलेली आहे जी CNG वरती धावते. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानानुसार वन्य प्राणी व पक्ष्यांचे संरक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केलेला आहे? पहा, वन्य प्राणी व पक्ष्यांचं संरक्षण हा जो मुद्दा आहे किंवा हा जो विषय आहे हा कोणत्या सूचीमध्ये येतो? वनरक्षक भरती जी झाली आहे त्यामध्ये 2019ला हा प्रश्न जशाच तसा आलेला होता, लक्षात ठेवा. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तर समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे वन्य प्राणी व त्यांचं पक्ष्यांचं संरक्षण. पर्याय क्रमांक 1 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, झाडाला सुंदर फूल आले आहे या वाक्यातील सामान्य रूप आपल्याला ओळखायचं आहे. वाक्य लक्षात ठेवा, झाडाला सुंदर फूल आलेलं आहे. या वाक्यामधील सामान्य रूप कोणतं आहे? तर यामध्ये सामान्य रूप आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर झाडाला हे जे आहे हे सामान्य रूप आहे. या ठिकाणी हे जे वाक्य आहे यामध्ये झाडाला या शब्दाला विभक्ती प्रत्यय लागलेला आहे, म्हणून झाडाला या शब्दाचं सामान्य रूप झाडा असं होतं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? स्वतंत्र भारतातील म्हणजे कधी? 1947च्या नंतर पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली होती? तर ती करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक 3 सुकुमार सेन यांची. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, सुपीक जमिनीला डॅश सेमी जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यास 800 ते 1000 वर्ष लागतात. हा प्रश्न आपल्याला 6वीच्या स्टेट बोर्डच्या विज्ञानातील घेतलेला आहे, पहा लक्षात ठेवा. आणि हा प्रश्न देखील आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. सुपीक जमीन जी असते त्याचा किती सेंटीमीटरचा जाडीचा थर नैसर्गिकरित्या तयार होण्यासाठी 800 ते 1000 वर्ष लागतात. लक्षात ठेवा, म्हणजे किती मोठी प्रोसेस आहे ही. आणि या ठिकाणी उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2, 2.5 म्हणजे 2.5 सेंटीमीटर जाडीचा थर जर व्हायचं म्हटलं सुपीक जमिनीला, तर नैसर्गिकरित्या होण्यासाठी त्याला 800 ते 1000 वर्षाचा काळ लागतो. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, 17 डिसेंबर 2024 रोजी कोणत्या देशाने पायसॅट 2 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे? पहा, पायसॅट 2 या नावाचा जो उपग्रह आहे हा 17 डिसेंबर 2024ला प्रक्षेपित झालेला आहे. पण हा कोणत्या देशाने केलेला आहे? तो देश आहे पहा चीन. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे? उत्क्रांतवाद म्हणलं तर चार्ल्स डार्विन हे उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 1. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपल्याला TCS पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्नमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता आणि हा प्रश्न आपल्याला टेट भरतीसाठी सुद्धा विचारण्यात आलेला आहे. उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे. पर्याय 1 उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, शिक्षक मुलांना बसवितात या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. शिक्षक मुलांना बसवितात, क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2, तर प्रयोजक क्रियापद आहे. यामध्ये पहा, वाक्यातील बसवितात हे प्रयोजक क्रियापद असणार आहे. बसण्याची क्रिया जी आहे ही मुले स्वतःहून करत नसून ती शिक्षकांकडून घडवून आणली गेली आहे, म्हणून प्रयोजक क्रियापदाचं हे वाक्य असणार आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाचा रचनेचा अवलंब कधी केला होता? राष्ट्रीय ध्वज आपला कोणता आहे? लक्षात ठेवा, राष्ट्रीय ध्वज आहे आपला तिरंगा.
केशरी, पांढरा, हिरवा. पण या ठिकाणी काय विचारलंय की संविधान सभेने राष्ट्रीय ध्वजाच्या रचनेचा अवलंब कोणत्या दिवशी केला होता? तर त्याचा जो अवलंब आहे तो 22 जुलै 1947 ला केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. आणि या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत जो आहे आपला देश तो स्वतंत्र झालेला आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणून साजरा केला जातो? मित्रांनो, अशाच पद्धतीचे दिनविशेष आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. त्यामुळे आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये जागतिक दिनविशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय दिनविशेष आणि राष्ट्रीय दिनविशेष आपण एका व्हिडिओमध्ये घेतलेले आहे. पूर्ण वर्षाचे व्हिडिओज आहेत, त्यामुळे आपण त्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. ते देखील व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन हा कधी साजरा केला जातो? तर तो केला जातो 29 जुलै या दिवशी. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दर्शवण्याकरिता कोणते अवतरण चिन्ह वापरले जाते? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एखादा व्यक्ती जर बोलत असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जर एखादं वाक्य बोललेलं असेल तर ते वाक्य दाखवण्यासाठी कोणतं अवतरण चिन्ह वापरलं जातं? तर सर्वात सोपं आहे की त्याला दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. त्याला आपण डबल कोट्स म्हणतो, तर दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर महात्मा गांधी म्हणाले. पहा, महात्मा गांधी म्हणाले आणि जे काही म्हणाले ते ह्या डबल कोट्समध्ये लिहिलं जातं. या ठिकाणी महत्त्वाचं आहे की 2 शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरलं जातं. शोक, तिरस्कार, आश्चर्य अशा भावनांचा उल्लेख येतो तेव्हा शब्दाच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह वापरलं जातं आणि बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द जर दाखवण्यासाठी दुहेरी अवतरण चिन्ह वापरलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, भारताच्या संविधानातील कोणत्या कलमात राज्यातील राष्ट्रपती राजवटीच्या अंमलबजावणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे? राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणी पण विचारले काय? राज्यातील विचारलेलं आहे. आणि या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे? अनुच्छेद 356. लक्षात ठेवा, अनुच्छेद 356 मध्ये भारताच्या संविधानात हे ॲड केलेलं आहे 356 मध्ये की राज्यातील राष्ट्रपती राजवटीची अंमलबजावणीचा उल्लेख. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपॅटायटिस बी या रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो? हेपॅटायटिस बी, आपल्याला हा प्रश्न जो आहे ना मित्रांनो, हा आरोग्य विभागासाठी विचारण्यात आला होता. कारण आरोग्य विभागामध्ये असे प्रश्न विचारले जातात, एखादा आजार दिला जातो आणि तो आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो. तसाच प्रश्न या ठिकाणी आहे की हेपॅटायटिस बी जो आहे तो कोणत्या इंद्रियावरती त्याचा प्रभाव करतो? तर या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा, पर्याय क्रमांक 2, तर यकृत जे आहे तर यकृतावरती परिणाम करतो पहा हेपॅटायटिस बी. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता होणार आहे? अनाथ या शब्दाला समान अर्थाचा शब्द. अशाच पद्धतीचे आपण 500 मराठीतील समानार्थी शब्द घेतलेले आहेत. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर लक्षात ठेवा, अनाथ या शब्दाला अजून एक शब्द आहे, त्याला म्हटलं जातं पहा पोरका. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर होणार आहे. यामध्ये अजून काही आपण महत्त्वाचे शब्द घेतलेले आहेत. अनाथासाठी पहा पोरका, आईवडिलांशिवाय आणि निराधार. करुणा या शब्दासाठी समानार्थी शब्द दया, कृपा, कीव आणि माया. पर्याय 3 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ आणि स्पेनचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर बुल फायटिंग. जे मोठे मोठे जनावर असतात, जनावर म्हणण्यापेक्षा बैल जे असतात त्यांची फायटिंग हा जो आहे हा स्पेनचा राष्ट्रीय खेळ आहे. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. पहा, कर्मणी प्रयोगाचे वाक्य. कर्मणी प्रयोगाचं वाक्य कोणतं असणार आहे? जादूगाराने जादूचे प्रयोग केले, हे कर्मणी वाक्याचं प्रकार आहे. म्हणजेच वाक्य आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. पहा, आंबा गोड आहे, यामध्ये काय आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग. आईला मोटारीत मळमळते, हे जे आहे हे भावकर्तरी प्रयोग आहे आणि सरांनी दिनूला घरी पाठवले, हे भाव्य प्रयोगाचं वाक्य आहे. आणि या ठिकाणी जादूगाराने जादूचे प्रयोग केले, हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय 2 उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. मानवी पेशीमध्ये गुणसूत्राच्या किती जोड्या असतात? तर लक्षात ठेवायचं आहे, गुणसूत्राच्या एकूण 23 जोड्या असतात. या ठिकाणी कन्फ्यूज काय आहे की 23 जोड्या असतात, पण गुणसूत्रे किती असतात? तर 23चे डबल म्हणजे 46 हे गुणसूत्र असतात आणि त्यांच्या जोड्या असतात पहा 23. ऑप्शन क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे म्हणजे ICG याचे 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? पहा, 26व्या क्रमांकाचे ICG सध्याचे कोण आहेत? तर ते असणार आहेत पहा, परमेश शिवमणी. पर्याय एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ना करंट अफेअर्सचे, तर हे कधीही चेंज होऊ शकतात, लक्षात ठेवा. जरी मी आता हे प्रश्न तुम्हाला सांगितला असेल आणि हा जर व्हिडिओ तुम्ही नंतर पाहिला एखाद्या वेळेस, तर बाय चान्स हे जे प्रश्न आहे हा चेंज सुद्धा झालेला असेल किंवा या ठिकाणी जे शिरोमणी आहेत त्यांची ते सुद्धा चेंज झालेले असतील. त्यामुळे लक्षात ठेवायचे, कोणताही करंट अफेअर्सचा जर असा पदभाराविषयी जर प्रश्न विचारण्यात गेला किंवा पदाविषयी जर प्रश्न विचारण्यात गेला, तर तो प्रश्न एक वेळा थोडासा कन्फर्म करून चला. यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे? हा प्रश्न फिक्स असतो पहा. अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत हे 100% असेच असतात. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा चेंज होत नाही. पण जे चालू घडामोडीवर प्रश्न असतात त्यामध्ये बदल होण्याची शक्यता असते. या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, की कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभा यांची संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे? तर ते कलम आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2, कलम 108 मध्ये लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत कोणत्या कृमीपासून तयार केले जाते? या ठिकाणी कृमीपासून शब्द काय वापरलाय, की कृमी या शब्दाला समानार्थी शब्द काय आहे? आपण एक प्रकारे त्याला कीटक म्हणू शकतो किंवा कोणत्या किड्यापासून तो तयार केलं जातं. कोणतं? वर्मी कंपोस्ट खत. आणि हे जे आहे तर हे केलं जातं गांडुळापासून. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात या वाक्यामध्ये उद्देश खालीलपैकी कोणता आहे? उद्देश आणि विधेय हे आपल्याला समजणं गरजेचं आहे पहा. तर हे जे वाक्य आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात, यामधील जे उद्देश आहे तर उद्देश असणार आहे पहा डोळे. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यामध्ये विधेय काय आहे? दिसतात. आणि मूळ धातू कोणता आहे त्याचा? दिस. उद्देश कोणता आहे? दिसणारा कोण आहे किंवा काय आहे? तर ते आहे तर डोळे. म्हणजे उद्देश आहे डोळे आणि उद्देश विस्तार जो आहे तो आहे काळेभोर. पर्याय 1 उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचं प्रमाण सर्वात जास्त आहे? जंगलाखालील जमिनीचं प्रमाण सर्वात जास्त असणारा जो जिल्हा आहे तर तो आहे गडचिरोली. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? या ठिकाणी 2 प्रश्न लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? उंच शिखर आहे पहा कळसुबाई. सर्वात उंच आहे कळसुबाई. या ठिकाणी काय दिले, की दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर. तर दुसऱ्या क्रमांकाचं सर्वात उंच शिखर जे आहे ते आहे साल्हेर. पण प्रश्न काय आहे, की ते कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर साल्हेर हे जे आहे तर हे नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित असणारं पर्वतरांग किंवा आपण काय म्हणतो शिखर आहे. आणि कळसुबाई हे जे आहे तर हे अहिल्यानगर या ठिकाणी स्थित आहे. अहिल्यानगर आणि नाशिकच्या बॉर्डरवरती आहे पहा कळसुबाई. आणि साल्हेर हे जे आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं उच्च शिखर आहे, हे नाशिकमध्ये स्थित आहे. पर्याय 4 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायरमेंटल फिल्म फेस्टिवल, त्याला आपण EFF असं म्हणतो, यामध्ये ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. EFF मध्ये ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली होती? तर ती झालेली आहे पर्याय क्रमांक 3 दिया मिर्झा यांची. पर्याय 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. हा प्रश्न आपण करंट अफेअर्सवरचा मुद्दाम घेतला होता मित्रांनो. या प्रश्नाला थोडेही व्हॅल्यू देऊ नका. हा प्रश्न फक्त करंट अफेअर्सचा होता. यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. आपण लवकरच मराठी व्याकरणावरती डीपमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात करणार आहोत. येणारी जी पोलीस भरती आहे त्यासाठी ते व्हिडिओज खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण त्यामध्ये आपण A to Z मराठी व्याकरण पूर्णपणे घेणार आहोत. मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर यामध्ये एक आज्ञा दिलेली आहे, म्हणजेच आज्ञार्थी क्रियापद असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. यामध्ये पहा, आज्ञार्थी क्रियापद काय आहे? वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य म्हणतात. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे, छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार कोणाकडे असतो? छावणी मंडळ याची जी रचना आहे, याची जे कामं आहेत आणि त्याची जी कामं करण्याची पद्धत आहे, हे निश्चित करण्याचा अधिकार जो आहे तो कोणाकडे असतो? तर तो असतो सेंट्रल गव्हर्नमेंटकडे, म्हणजेच केंद्र सरकारकडे. पर्याय क्रमांक 3 आपलं या ठिकाणी उत्तर होईल.
यानंतरचा प्रश्न आहे सार्वजनिक काका या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? सार्वजनिक काका मित्रांनो, अशा पद्धतीचे जे काही महत्त्वाचे टोपण नाव आहेत आणि टोपण नावावरती त्यांची जी काही संपूर्ण नावं आहेत यावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची देखील लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सार्वजनिक काका हे गणेश वासुदेव जोशी यांना म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे. यानंतरचा प्रश्न आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्यप्राणी असून तो खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न तयार होतात. महाराष्ट्र राज्याचा राज्यप्राणी कोणता आहे? तर लक्षात ठेवायचे राज्यप्राणी आहे शेकरू. तो कोणत्या अभयारण्यामध्ये सापडतो? तर तो पुणे जिल्ह्यामधील जे भीमाशंकर आहे त्या अभयारण्यामध्ये सापडतो. पण तो कोणत्या गटामध्ये म्हणजे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो? तर तो येतो पहा खारीच्या कॅटेगरीमध्ये. पर्याय क्रमांक 4 आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. या वाक्यातील अलंकार आपल्याला विचारलेला आहे. अलंकाराचं वाक्य किंवा अलंकार यामध्ये कोणता असेल? तर यामध्ये पहा यमक अलंकार असणार आहे. यमक अलंकार काय आहे? तर वेगवेगळे अर्थ असणाऱ्या परंतु विचारात समानता असणाऱ्या शब्दाचा वापर चरणामध्ये ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो एक नाद तयार होतो किंवा एक ताल तयार होतो आणि त्याला ताल येऊन एक सौंदर्य प्राप्त होतं, तो असतो यमक अलंकार. आणि दिलेल्या वाक्यामध्ये घडावा आणि पडावा या 2 शब्दांमुळे कवितेच्या चरणामध्ये नाद आणि एक सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? तुझा घडावा आणि माझा पडावा हे जे आहेत हे थोडेसे यमक असणारे शब्द आहेत. म्हणजेच यमक अलंकार हे आपलं उत्तर होईल. पर्याय क्रमांक 1. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी एकरूप अशी संबंधित कोणता विषाणूजन्य रोग आहे ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईमधून होतो? हा देखील प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे मित्रांनो. असं कोणता एक विषाणू आहे किंवा विषाणूजन्य रोग आहे त्याचा संसर्ग दूषित रक्त किंवा दूषित सुईमधून होतो? तर तो रोग आहे पर्याय क्रमांक 1 तर हेपाटायटिस बी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या ठिकाणी उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा IPL त्याला आपण इंडियन प्रीमियर लीग म्हणतो. तर इंडियन प्रीमियर लीग 2025चा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. करंट अफेअर्ससाठी आपल्याला इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. IPL 2025 जे झालं त्याचा विनर कोणता आहे? तर विनर आहे त्याचा पर्याय क्रमांक 1 तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर हा त्याचा विनर आहे. आणि हे जे आहे ते आपण RCB म्हणतो. तर यानंतरचा प्रश्न आहे भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष कोण असतात? प्रश्न परत एक वेळा पहा. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारले जाऊ शकत होते. भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती याच्या समितीची जे असते त्याच्या समितीचे अध्यक्ष कोण असतात? तर त्याचे अध्यक्ष असतात पहा पर्याय क्रमांक 3 पंतप्रधान हे त्याचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 40 प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते. 40 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या सत्यशोधक अकॅडमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये मिळवा. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.